सन्माननीय अशोकजी चंचल यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज वाढलं. इथे मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्यापासून अगदी दूर राहिला चेंडू. तोपर्यंत अगदी पाहता आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फक्त सिंगल धाब इथून कंप्लीट झाली आहे. एक धाब इथून कंप्लीट झाली आहे. वेदांत आजच्या दिवसामध्ये ज्या लयमध्ये चाललाय, ज्या फोर्समध्ये बॅटिंग करतोय त्याच्या विरोधामध्ये धनराज कामेरेचं खऱ्या अर्थानं चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. 2 बॉलमध्ये त्यानं 1 डॉट फेकलाय आणि त्याच्यानंतर 1 बॉलवरती अगदी आपण पाहताय एक सिंगल धाब येताना आपल्याला पाहायला मिळाली. झेल हवेमध्ये होता परंतु फिल्डर थोडेसे दूर होते. गॅपमध्ये केला होता हा फटका आणि पुनश्च एकदा धनराज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय परंतु यावेळी स्ट्राईकवरती असतील मितुल आणि वेदांत यांचा बर्थडे देखील आहे आज. आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय. इथे फटका चांगला आहे. बैठक शॉट डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल जाईल सीमा पार. इथे आलाय चौकार मितुलच्या बॅटमधून. डीजे चला जाऊया मॅच कडे. आपण पाहता इथे चौकार आलाय. चौकाराने धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 5. आणखीन एक चांगला फटका. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वेगानं पोहोचले तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय आणि 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं ना ज्यावेळी गोलंदाज अगदी आपला गोलंदाजीच्या ॲक्शनवरती येतात ना, ज्यावेळी रिलीज पॉईंटवरती येतात ना त्याच वेळी बॅटर आपली पोझिशन बदलतात आणि तिथून गोलंदाज मात्र कोणताही चेंडू मात्र अगदी बदलू शकत नाहीयेत आणि त्याच्यावरती प्रति हल्ले चढवायला त्यांना सोपं देखील जात आहे. इथून आपण पाहता मितुल चांगली बॅटिंग करत असताना धावा धावफलकावरती आपण पाहता 7. 4 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावरती. इथे बॅटची एज एसटी रक्षक रोशन मोडक नाही ते जेल कॅरी केलाय. पहिला आदरा मिळतोय गिरवले टीमला. अगदी तिथे आपण मैदानामध्ये फार चांगल्या पद्धतीची मॅच खरं तर बघतोय. अगदी टॉप 5 मध्ये जाण्याची महत्त्वाची मॅच आहे. इथून जो जिंकणार आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीवरती हक्क लावणार आहे आणि मैदानामध्ये कोण जिंकणार हे पाहण्यासाठी मात्र ही मॅच आपण सर्वजण आवर्जून बघतोय. आणि तिकडे टॉस जिंकल्यानंतर बघायला गेलं तर या सामन्यामध्ये आपण सध्या तरी अगदी जय भवानी वावलोली संघाला बघतोय गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये जय कांबाया श्री गणेश गिरवले संघाला मात्र मैदानामध्ये आपण सध्या तरी बॅटिंग करत असताना नक्कीच पाहत आहे. पहिलं षटक तिकडे मैदानामध्ये सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना लक्ष टाकलं तर एक महत्त्वाचा खेळाडू मात्र गमावला गेला आहे या मॅचमध्ये. सध्या तरी हो बॅटची थोडीशी कडा लागली होती. शॉट 38 सर्कलमध्ये बघायला गेलं तर पॉईंट कव्हरला उपस्थित क्षेत्रामधून भरपूर मेहनत तर नक्कीच केली परंतु थोडंसं अपयश आलं आणि खेळपट्टीवरती तिथे फलंदाजानं जर पाहिलं तर नक्कीच सध्या तरी सहजरित्या या बॉलवरती एक सिंगल नक्कीच मिळवली आहे. पण आपण तिकडे चेक करा जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर लगेच आपण तिथे चेक करावं. भरपूर चांगली स्पर्धा आहे. उद्या मात्र या स्पर्धेची फायनल नाईट आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच शेवटची रजनी बघायला भेटेल आणि आज
टॉप 5 मध्ये जागा कोणाची पक्की होणार हे देखील बघायला भेटेलच, कारण 2 रजनीमध्ये 2 गावांची नावं मात्र आपण खरं तर एका ट्रॉफीवरती लेखलेली पाहिलेलीच आहेत. म्हणजेच टॉप 5 मध्ये उपस्थिती त्यांनी केलेली आहे. पहिल्या नाईटमध्ये आपण एक्सेल संघाला पाहिलं होतं, कालच्या नाईटमध्ये आपण थेट कालच्या नाईटमध्ये मात्र आपण डिक्सल संघाला पाहिलं आणि आजच्या नाईटमध्ये कोण जाणार त्यासाठी आपण ही महत्त्वाची मॅच मात्र नक्कीच बघताय. थेट पनवेल विभागातील संघ म्हणजेच आपण बघतोय सध्या तरी जय खांबाया श्री गणेश गिरवले आणि त्यांच्या विपक्षात आपण मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना जय भवानी वावलोली संघाला मात्र इथे सध्या तरी गोलंदाजी करत असताना बघताय. सामन्यामध्ये सध्या तरी तिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण गिरवले संघाला मात्र या धावफलकावरती 8 या धावसंख्येवरती पोहोचलेलं बघतोय. भरपूर मानाची स्पर्धा खरं तर नक्कीच श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या संकल्पनेतून खरं तर भरलेला हा मानाचा चषक आपण बघतोय. म्हणजेच वाकस ट्रॉफी 2025 ची स्पर्धा आणि आजची तिसरी रजनी कोण गाजवेल ही देखील आता काहीच वेळात मात्र आपल्या सर्वांना पाहायला भेटेल. तीन षटकांचा सामना आहे आणि 3 षटकाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचं फायटिंग टोटल फर्स्ट इनिंगमध्ये बॅटल करत असताना निर्माण केलं जाईल गिरवले संघाच्या बॅटल ऑर्डरमधून हे बघायचं आहे. तिकडे सध्या तरी फलंदाजांच्या बॅटमधून पहिलं षटक संपन्न होत असताना तर आपण जरुरी बघितलं आहे, बट आता अजून 2 षटकं टाकायची आहेत या मॅचमध्ये. सध्या तरी वावलोली टीमला आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना इथे सध्या तरी जय खांबाया श्री गणेश गिरवले टीम मात्र नक्कीच कशा प्रकारच्या धावा घेईल हे देखील बघायला मिळेलच. भरपूर रात्र झालेली पाहायला मिळते. हळूहळू जर बघायला गेलं तर दहिवाराचं वातावरण मात्र मैदानामध्ये पडलेलं पाहायला मिळत आहे. खेळपट्टी थोडीशी शांत झाली आहे, परंतु शांत झालेल्या खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना गिरवले संघ या मॅचमध्ये कशा प्रकारचं टार्गेट बनवेल हे बघायचं आहे. आणि तिकडे आता मैदानामध्ये मौजुदी स्पेलमधून दुसऱ्या षटकामध्ये सज्ज झाला आहे सध्या तरी वावलोली संघाकडून कल्पेश हा गोलंदाज. मागील सामन्यामध्ये बघायला गेलं तर जय भवानी वावलोली संघाने मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळलं. फार कमी दाब्याचं लक्ष त्यांनी डिफेंडिंग करून दाखवलं आणि त्यांनी मात्र या सामन्यामध्ये एक चांगला प्रवेश आपल्यासाठी निर्माण केला. आणि आता ही महत्त्वाची मॅच सध्या तरी या 2 संघामधून आपण बघाल. हो, तिकडे मैदानामध्ये सामन्याला सुरुवात झाली. या दुसरं षटक आपण बघताय आणि दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल पूर्णपणे खोलात फेकत असताना मात्र तिकडे गोलंदाज कल्पेशला पाहाल. अशा पद्धतीनं लेंथ बॉल टाकणं या मॅचमध्ये फार गरजेचं आहे, कारण जितकं तुम्ही या मॅचमध्ये समोरच्या टीमला कमकुवत स्कोरवरती रोखाल तितकं तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण सध्या तरी भरपूर थंड वातावरण आहे आणि त्यामुळे मॅचमध्ये चेज होणं थोडंसं कठीण जात आहे. तिकडे अपील तर नक्कीच केली जाते. दोन्ही पंच मात्र सध्या तरी तिकडे चर्चा करत असताना बघायला मिळतील. परफेक्ट तिकडे दोन्ही पंच मात्र चर्चा करतायत की बरोबर तिकडे मात्र दोन्ही पंचांनी चर्चा केली आहे आणि पंचांनी मात्र इथे सध्या तरी पंच कशासाठी रिव्ह्यू आहे. यस, फलंदाज इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थेट प्रामाणिकपणा मैदानाच्या आतमध्ये मात्र या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर थेट विकेट इथे सॅक्रिफाईस होते आणि दाफलकावरती सध्या फक्त आणि फक्त आपण सध्या बघू शकतोय बॅटिंग करणाऱ्या जय खांबाया श्री गणेश गिरवले संघाच्या मात्र लागल्या त्या दाफलकावरती फक्त आणि फक्त 8. मॅच मधून मात्र अगदी दुसरा विकेट लागलाय सध्या तरी फलंदाजी करत असताना तिकडे मैदानामध्ये मात्र गिरवले संघाला आणि आता फलंदाजी करण्यासाठी मात्र नवीन बॅटर रोहनला मैदानाच्या आतमध्ये मात्र तिकडे पाठवलं गेलंय.
दाफल कबड्डी फक्त आणि फक्त 8 धाबा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅचमध्ये सध्या तरी जय भवानी वावलोली संघ मात्र फार चांगल्या लिमिटची गोलंदाजी फेकती आहे. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुनला आणि आता मैदानामध्ये त्यांचा बॉलिंग अटॅक भरपूर चांगल्या क्षेत्रामधून मात्र यशस्वी ठरत असताना बघायला भेटतो आहे. या सामन्यामध्ये जो यशस्वी होईल तो मात्र नक्कीच खरं तर या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जागा पक्की करत असताना बघायला भेटेल. आणि कशा पद्धतीनं या मॅचमध्ये मात्र खरं तर सध्या यशस्वी कोण होणार हे पाहण्यासाठी मैदानामध्ये मात्र हा सामना सुरू आपण बघताय. चांगलं क्रिकेट सुरू आहे. तिकडे बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये रोहन एंटर झाली आहेत. डाव्या हाताचा बॅटर मात्र खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. बॉडीपासून लांब ठेवलेला बॉल अगदी बघायला गेले तर लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन मात्र पोहोचत असताना एक चांगली सेफ डिलिव्हरी मैदानामध्ये यूज केली आहे तिकडे गोलंदाजांना. कल्पेश या ओव्हरमध्ये मात्र सध्या खूप चांगल्या पद्धतीनं हे स्पेल टाकतोय. वेगात टाकलेला बॉल, वेगात फटका आपल्याला बघायला भेटतोय. फटक्यामधून आवाज झालाय कटकन आणि बॉल आता मिड ऑन आणि मिड विकेटचा मधोमध दाखल झालाय झटकन. सीमा पार 4. अगदी चौकार आलाय. दाफल कबड्डी थोडंसं आता पुन्हा एकदा फेरबदल होतोय. 2 विकेटच्या नुकसानात आता बॅटिंग करत असताना गिरवले संघ मात्र 12 वरती पोहोचला गेला. तदनंतर पुन्हा एकदा फलंदाजाचा बॅटपासना शेड्यूल लांब फेकतायत गोलंदाज सध्या तिकडे ओव्हर दी स्टंप्सनं कल्पेश आणि मैदानामध्ये अजून एक तिखट मारायचा हा चेंडू मात्र मैदानामध्ये फेकत असताना कल्पेश या बॉलरला बघाल. नक्कीच आपण पाहताय ना या ठिकाणी जर का विचार करायला गेलो ना तर गिरवले टीमची बॅटिंग अगदी आपण पहिल्या 2 सामन्यामध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी वेगवान अगदी एक मोठी टार्गेट मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश आलं होतं. परंतु वावलोली टीमच्या या गोलंदाजांच्या समोर अगदी आपण पाहताय ना की थोडंसं धावसंख्येचा आलेख थोडा कमी होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. काय सांगशील प्रकाश या गोलंदाजांच्या माध्यमातून? खरं तर सर इथे सांगायला गेलं तर नक्कीच मागच्याही सामन्यामध्ये संपूर्ण अगदी जय भवानी खरं तर वावलोली संघाचा विचार केला तर त्यांनी फार लो स्कोरिंग मॅच डिफेंड केली होती आणि जी त्यांच्या अंगामध्ये एनर्जी भरली आहे ती आज भरपूर चांगली एनर्जी भरलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्याही मॅचमध्ये त्यांनी अशा प्रकारची गोलंदाजी केली होती आणि हा महत्त्वाचा सामना आहे सर. आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये अशी गोलंदाजी त्यांची पुन्हा एकदा आपल्याला होत असताना बघायला भेटती आहे. 2 षटकं संपली आहेत. दाफल कबड्डी आपण बघताय सध्या तरी बॅटिंग करणारा संघ पहिल्या डावामध्ये बघायला गेला तर गिरवले संघ मात्र 2 विकेट 14 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. नक्कीच 14 धाबा धावफलकावरती झाल्या. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. इथून किमान या 6 बॉलमध्ये ना 1-2 मोठे फटके येणे फार गरजेचं आहे. कारण की वावलोली टीमचा जर विचार करायला गेलो ना तर गोलंदाज त्यांच्याकडे तेवढ्या ताकदीचा आहेत ना तेवढीच बॅटिंग लाईनअप देखील त्यांची मोठी आहे. अगदी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग लाईनअपमध्ये. चांगले बॅट्समन आहेत. अगदी 11वा प्लेयर देखील मोठे फटके मारू शकतो एवढी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं असेल ना तर इथून आता तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील शेवटच्या षटकामध्ये. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय ज्या गोलंदाजानं 6 बॉलमध्ये 12 धाबा डिफेन्स केल्या होत्या तो नयन आता गोलंदाजीसाठी आला आहे. त्याच्यावरती इथून आक्रमण चढवलं जाईल का की तो इथून मात्र या धाबा खऱ्या अर्थानं कमीत कमी धाबा या षटकामध्ये देईल? काय वाटतंय प्रकाश? खरं तर सर इथे सांगायला गेलं तर माझ्या म्हणण्यानुसार इथे सध्या या मॅचमध्ये कमसे कम 3 षटकामध्ये 26 धाब्याचं लक्ष जरी बनलं गेलं तरी सुद्धा मॅच बनेल. कारण भरपूर रात्र झाली आहे, थंडीचा माहोल आहे आणि मॅचमध्ये अशा प्रकारचं लक्ष जर बनलं तर फाईट करू शकेल ती म्हणजेच सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना थेट जय कांबाया श्री गणेश गिरवले संघ. कारण त्यांची बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. अगदी तिकडे मैदानामध्ये षटक नंबर 3 ला सुरुवात होते आणि या दरम्यान आपण इथे
आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकत होता खरं तर आमचे साथी समालोचक आपण बघू शकतोय. अगदी आमचे योगेश डोले सरांचा मात्र हेतुजित मान आणि शुभ सन्मान याच दरम्यान मात्र तिकडे नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ज्यांच्या आवाजाने आज सर्वांना मंत्रमुक्त करून सोडलं आणि आजची ही वाकस ट्रॉफीची तिसरी रजनी बघायला गेलं तर त्यांनी आपल्या आवाजातून मात्र भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये खरं तर नक्कीच गजबजून दाखवली असं हे आमचे साथी समालोचक आमचे योगेश सरांचा मात्र इथे हेतुजित मान आणि शुभ सन्मान या दरम्यान तिकडे केला जातोय. चालू सामना देखील फार महत्त्वाचा आहे कारण तिथे मैदानामध्ये आपण महत्त्वाची मॅच एन्जॉय करतोय. तिकडे सेकंड रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाटर पॉपिन क्रीजवरती रिटर्न रन कंप्लीट करत असताना पोहोचू शकले नाही आहेत आणि आता फलंदाजी करत असताना गिरवली टीमला लागतोय हा विकेट डीजे. नक्कीच आपण ही भरपूर मोठी स्पर्धा खरं तर गेल्या 2 रात्रीपासून आजच्या तिसऱ्या रात्रीपर्यंत बघतोय. थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित हा भव्यदिव्य खरं तर वाकस चषक आपल्याला बघायला भेटतोय आणि आजची तिसरी रात्र मात्र या स्पर्धेची खूप चांगल्या पद्धतीनं मात्र नक्कीच जात असताना आपण बघतोय. षटक तिसरं सुरू आहे. या षटकामध्ये अगदी नयन गोलंदाजी करतात आणि त्याने 2 चेंडू फेकत असताना मात्र चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये त्याने हे षटक टाकायला सुरुवात केली आहे. नवीन बॅटर साकरेनला बॅटिंग करतोय. ऋषी मैदानामध्ये तिकडे फलंदाजी करतात. लो बॉल फुल टॉस फटका खूप चांगला आहे. क्षेत्र होतं मिड ऑफचा परंतु हा चेंडू मिड ऑफच्या फिल्डरला बीट करून निघून जातोय. मिड ऑफ सीमा पार 4. आणि टीव्हीवर बघा अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. पूर्णपणे मैदानामध्ये मात्र या फटक्याची भरपूर गरज होती आणि तो फटका आता तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. ऋषी आलाय जरूर परंतु त्या ऋषीच्या बॅटमधून हा महत्त्वाचा चौकार देखील येतोय आणि आता दाफल कबड्डी थोडासा आपण बघाल मजबूतपणा मात्र बनला गेलाय. गिरवली संघाच्या दाफल कबड्डी 20 लागताय. तिकडे मैदानामध्ये बॅटची टॉपेज फिल्डर आहेत आणि त्याने केली नाहीये कोणती चुकी. शॉट्सवर लेगला टिपला जाईल आणि मैदानामध्ये ऋषीचा खेळ झाला फेल विकेट. सामन्यामधून मात्र आता इथे चौथा खेळाडू मात्र नक्कीच दगावच्या क्षेत्रामध्ये पोहोचतोय आणि मॅच मधून आता पुन्हा एकदा मात्र नक्कीच भरपूर मोठा दबदबा प्रसिद्ध करत असताना आपण या मॅच मध्ये नयन आणि संपूर्ण जय भवानी वावलोली संघाला मात्र या मॅच मध्ये बघतोय. आज संपूर्ण रात्रीमध्ये मात्र खात्रीपूर्वक क्रिकेट दोन्ही संघांनी खेळलाय परंतु इथे जिंकणार आहे तो मात्र आजच्या रात्रीचा या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच सिकंदर बनेलच. आणि कोण असेल आजच्या रात्रीचा टॉप 5चा मानकरी हे पाहण्यासाठी मॅच तिकडे मैदानामध्ये नयनचा अजून एक चांगला बॉल सफलवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तिकडे ऑफिशियल पंच जर बघायला गेले तर जागेवरती स्थिर आहेत. म्हणजे नयनच्या तिसऱ्या षटकाचा 5वा बॉल मैदानामध्ये मात्र सध्या फार दमदार येतोय. डॉट बॉल आलाय फक्त आणि फक्त यावर मध्ये 5च धावा खर्च केल्यात. तिकडे गोलंदाजी करत असताना नयन या गोलंदाजाने आणि मॅच मध्ये सध्या तरी जय कांबा या श्री गणेश गिरवले संघ मात्र खूप मोठं स्ट्रगल महसूस करते आहे आणि तिकडे अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये फेकत असताना नयन हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि फर्स्ट इनिंग मध्ये 4 लॉस करत असताना गिरवली टीम 20. नक्कीच मी कॅप्टन जय बाबांनी वावलोली टीमच्या कॅप्टनचं देखील कौतुक करेन
की या वावलोली टीममध्ये अमोल मोडक सारखा गोलंदाज असताना नयनकडे शेवटचं षटक त्यांना सोपवलं गेलं. हा कॉन्फिडन्स होता कॅप्टनचा नयनवरती की इथून मात्र नयन शेवटच्या षटकांमध्ये अगदी कमीत कमी धावा देईल आणि अगदी आपण पाहते ना की प्रतिस्पर्धी संघाला एक कमी टोटलपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये कॅप्टनचा निर्णय अगदी सक्सेसफुल ठरला आणि स्कोरिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. 19 धावा झाल्यात, तिथे 20 झाल्या होत्या. ती मुलात लगेच सुधारली गेली चूक. 19 झालाय, 20 पाहिजे. जिथे 20 दाखवत होता 21 ट्विन होतं, तिथे 19 झालाय, 20 पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नयनची, ज्यानं शेवटच्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. त्या 5 विकेट त्यानं मिळवली. 1 पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 5. म्हणजे धावांचा क्रम अगदी प्रत्येक षटकामध्ये कमी 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 आपल्याला होताना पाहायला मिळाला. परंतु प्रत्येक गोलंदाजानं एक एक विकेट इथून मात्र नक्कीच मिळवली. चांगली गोलंदाजी राहिली जय भवानी वावलोली टीमची. आता मात्र इथून धावा बनवायच्या आहेत. 20 धावा इथून बनवायच्या आहेत जय भवानी वावलोली टीमला. जय खांबया श्री गणेश गिरवली टीमच्या अगेन्स्ट. ज्या टीमचा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर गोलंदाजीतला बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या टीमचा खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहताय वाकत चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी तुम्ही पाहायला गेलं ना तर मंगेश दादा पवार. आपण बऱ्याचशा रजनी स्पर्धा पाहतो ना की ज्यावेळी एखादा आयोजक असतात ना ते आयोजन जरूर करतात परंतु येतात थोडा वेळ हजेरी लावतात आणि निघून जातात. अगदी शेवटचा सामना मैदानावर ते चालू आहे आणि आमचे मंगेश दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. हे खऱ्या अर्थानं फार गरजेचं असतं. एखादी तुम्ही शृंखला एखादी स्पर्धा ज्यावेळी आयोजन करता आणि त्यावेळी त्या स्पर्धेचा अगदी जर पाहायला गेलं ना तर शेवटपर्यंत ही स्पर्धा भरवण्याचं मागचं कारण असते की ही स्पर्धा शेवटपर्यंत जोपर्यंत संपन्न होत नाही तोपर्यंत अगदी जबाबदारीनं हिला हाताळली गेली पाहिजे. योगेश कांबेरे यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश दादा पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज झालं आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर ही स्पर्धा भरवण्यासाठी जे आमचे संयोजक आहेत ज्यांची मेहनत आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहताय मग आमचे अजिंक्य पवार असतील, त्यानंतर ऋषी असेल, त्यानंतर ऋतिक असेल, राजेंद्र वैकरे असतील, त्यानंतर आमचा जितेश असेल, निशू असेल, आर्यन असेल, हे संपूर्ण ज्यांनी अफाट मेहनत घेतली आणि त्यांच्या अफाट मेहनतीतून खऱ्या अर्थानं ही संपन्न आणि साकार होणारी ही रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर नवनाथजी माली त्यांना विसरून जमणार नाही कारण की ऑफिशियलची जबाबदारी त्यांच्या खात्यावरती आणि ऋतिकचं नाव घेतलं आणि ऋतिक आता मात्र इथे सज्ज झाला आहे. अगदी आपण पाहताना या प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्या सर्वांचा आपण पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया कारण की प्रत्येकाच्या मदतीनं ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे. सध्याचा जर आपण विचार करायला गेलो ना तर KTC लाईव्ह अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये अव्वल दर्जाची वाहिनी म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आहे. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या वाहिनीसाठी भरपूर सारी मेहनत घेते आहे. अगदी रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर जाऊन देखील आपल्या वाहिनीचा अगदी चर्चा इथे होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी 4 कॅमेऱ्यांच्या सह ही स्पर्धा इथून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रेक्षेपण केलं जातं आहे. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं जितेश, निशू असतात परंतु निशू आज खऱ्या अर्थानं आपल्याला डीजेच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येकाला एक काम दिलं आहे आणि ते अगदी चोख पद्धतीनं इथे पार पाडलं जातं आहे. पहिला बॉल आणि पहिला गोलंदाज जर पाहायला गेलं तर गिरवले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश ऑन ॲक्शन. अशोकजी चंचे चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जय भवानी वावलोली टीमसाठी. पहिला गोलंदाज दीपेश, स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय योगेश कांबेरे, नॉन स्ट्राईक एंडवरती मनोज. पहिला फुलटॉस, इथे मात्र दिशा देण्याचं काम केलं. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग पहा, एफर्ट्स पहा त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न. मनोज त्या ठिकाणी पोहोचलाय. पहिल्याच बॉलवरती
3 धाबा इथून कंप्लीट करत असताना योगेश दादा कांबेरे आणि मनोज मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून धाबा बनवायचा आहेत. इथून जर जिंकलात ना तर किमान 1 ट्रॉफीचा हकदार असाल. किमान 1 ट्रॉफीचा हकदार असाल इथून जिंकलात तर. आणि इथून जर का पराजित झालात ना तर मित्रांनो तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि ही स्पर्धा पुढच्या वर्षी अगदी पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय ना की मॅन ऑफ दी सिरीजसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. म्हणजे वाकसकर ज्या ज्या वेळी स्पर्धा घेऊन येतात ना त्या वेळी काहीतरी नवीन आणि त्याच्या 2 वर्षांनी अगदी कार देखील असेल मॅन ऑफ दी सिरीजसाठी. परंतु ते पारितोषिक देखील मोठा असेल. 1 लॉट्स ओपनचा देखील असेल. बरेचशी चर्चा खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांशी झाली आहे. ओके सर. इथे अगदी पाहतोय आपण बॅटला चेंडू स्पर्श झाला पाठीमागे निघाला डायरेक्ट हिट व्हेरी डेंजरस. डायरेक्ट हिट झाली. मनोज मुंडेला इथून परतावा लागेल. पहिली विकेट आली आहे जय भवानी वावलुली टीमची. सिलाईवाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस मंगेश दादाला फेमस झाला. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. इथे फटका चांगला गॅप मध्ये केला आहे. इथे आउटफील्डला थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तिथून अगदी पाहताय जिथे चौकार होऊ शकला असता तिथे अगदी 2 धाब्यांवरती थांबावं लागतंय. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्यांना धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 6 धाबा धावफलकामध्ये 1 बाद 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय. इथून जर पाहायला गेलं ना तर दीपेशनं खऱ्या अर्थानं कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती तिहेरी धाब आली होती. त्यानंतर 1 सिंगल. त्यानंतर अगदी रनआउटची विकेट आणि आता मात्र 2 धाबा. धनराज कांबेरे शॉर्ट बॉल होता हलक्यातनं कट केले. शॉर्ट थर्डमॅन मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे धनराज कांबेरेचा हा डिपिकल फटका चौकार. एन्जॉय अगदी आमचे आयोजक देखील एन्जॉय करतात. आता ऑन स्टेज आपण पाहताय धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 10 आणि इथे आपण पाहताय पंचांचं बोट आकाशाकडे अगदी एस्टनच्या समोर सापडलेत. लेग B4च्या साह्यानं इथे फलंदाज बाद धनराज कांबेरे. रायगड जिल्ह्यामध्ये फेमस
धन्यवाद डीजे, धन्यवाद. विकेट आली आहे, महत्वपूर्ण विकेट, ज्याच्या बाटमधून खऱ्या अर्थाने एक चौकार आला होता. तो धनराज कांबेरेतून परतताना पाहायला मिळतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अगदी आपण पाहताय 4थ्याच क्रमांकावरती अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. योगेश कांबेरे अजूनही मैदानावरती आहे. इथून टार्गेट तुमच्याकडे 20 धावसंख्येचा, 18 बॉल 20चं टार्गेट आहे. 10 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट बॉल होता, जागा बनवली, फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनेल दर्शक. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करते. थँक्यू डीजे. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 14 झाल्यात, म्हणजे अजूनही इथून 6 धावसंख्येची गरज आहे. 14 धावा धावफलकावरती 6 धावसंख्येची गरज आहे. योगेश कांबेरे यांचा ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुढे सरकले, जागा बनवले, थोडेसे बॅकफुटला आले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. चौकार इथून मात्र प्राप्त केला. अगदी गॅपमध्ये केलेला बॉल, त्याच्यावरती 4 धावा आल्या. 4 धाब्याने धावफलक तुम्ही पाहू शकता 14 आलाय. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. स्विच हिट केलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय आणखीन एक चौकार. या मॅचचं पूर्णपणे समीकरण बिघडवत असताना योगेश कांबेरे यांच्या बॅटमधून आलेत लगातारचे 2 चौकार. या चौकाराने धावा धावफलकावरती पाहू शकता 18. आता इथून बनवायच्या आहेत त्या 2 धावा. आयोजित मंगेश बाबा दादा आयोजित. थँक्यू डीजे. 2 धावसंख्येची गरज. इथे फटका तर खेळलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. बॉल चाललाय सीमा पार. मॅच जिंकली आहे जय भवानी वावलोली टीमनं. या स्पर्धेतील टॉप 5 मध्ये जाणारी ही 3री टीम आपल्याला पाहायला मिळतीये.